घोषणा लाल बावट्याचा विजय असो, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विजय असो, लाल बावट्याचा विजय असो, सीपीआय जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, परभणी जिल्हा कमिटी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, परभणी जिल्हा कमिटी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, आवाज दो एक है, आवाज दो एक है, लाल बावट्याचा विजय असो। बैठक आज परभणी इथं पक्षाच्या कार्यालयात पार पडली। येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कुठले मतदारसंघात लढवणार त्याबद्दल सविस्तर चर्चा कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत झाली। तसंच 10 सप्टेंबरला सर्व महाआघाडीच्या वतीनं आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जिल्हाभर आंदोलनं आहेत त्याबद्दल कशा प्रकारे नियोजन करायचं याबद्दल सविस्तर चर्चा झाली। परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये पक्षाचं संघटन आणि सभासद नोंदणीची कॅम्पेन करून शाखा स्थापन करण्याबद्दल देखील या ठिकाणी निर्णय घेण्यात आला। पक्षाचे मुखपत्र युगांतर 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत युगांतरच्या नोंदणीसाठी संपूर्ण परभणी जिल्ह्यात मोहीम राबवण्याचा निर्णय एकमतानं या बैठकीत घेण्यात आला। त्यामुळे येणारा काळ हा संघर्षाचा काळ आहे। या भाजप सरकारच्या विरोधात परभणी जिल्ह्यात एक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं लाल बावट्याच्या वतीनं एक रणशिंग फुंकण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। इन्क्लाब जिंदाबाद। जालना जिल्ह्यात एका आंदोलनकर्त्या व्यक्तीवर पोलिसांनी ज्या प्रकारे त्याला लाथ मारली आणि त्या ठिकाणी त्याची मुलगी तिथनं जात होती, बरेच लोक पाहत होते। मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध परभणी जिल्हा कमिटी करते आणि ज्या पोलिसांनी तशा प्रकारचे लाथ मारली तो PSI असेल तर त्याला तात्काळ सस्पेंड करावं, DYSP त्याला तात्काळ सस्पेंड करावं अशी मागणी आम्ही परभणी जिल्ह्याच्या वतीनं करत आहोत। बुलढाणा जिल्ह्यातील आडूळखुर्द या प्रकल्पग्रस्त पुनर्वसन गावाच्या रस्त्यासाठी आणि पुनर्वसनाच्या मागणीसाठी पूर्णा नदीपत्रामध्ये एका पवार नावाच्या एका 40 वर्षाच्या युवकानं नदीपत्रामध्ये जलसमाधी आंदोलनादरम्यान उडी घेतली आणि साधारणतः 40 तासानंतर त्याचा मृतदेह हा चिखलामध्ये रुतलेल्या अवस्थेमध्ये 13 किलोमीटर अंतरावर आढळला। मला वाटतं ही एक अत्यंत भीषण आणि गंभीर अशी घटना आहे। या राज्याचं सरकार जर अशा प्रकारे लोकांची वर वेळ येत असेल आंदोलन करण्याची आणि स्वतःचा संपवून घेण्याची तर या घटनेचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या परभणी जिल्हा काउन्सिलच्या वतीनं आम्ही राज्य शासनाचा या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि सरकारनं त्यांचे प्रश्न मार्गी लावून त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबांना अर्थसहाय्य करावं अशी या ठिकाणी मागणी करतो। धन्यवाद।